नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपला कापूस पीक जर 25 ते 30 दिवसाचा असला तर त्याला कोणता खत व्यवस्थापन करायचं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा लाडका कृषी मित्र नरेंद्र. तर मित्रांनो, कापूस पिकाला यावर्षी आपल्याला खत व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं आहे, यावर्षी ज्या खताच्या किमती आहे मित्रांनो, तर ते आपल्याला भरपूर वाढलेल्या तिथं पाहायला मिळतात. अशा टायमाला योग्य खत व्यवस्थापन आपल्याला कापूस पिकासाठी करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. शेतकरी मित्रांनो, कापूस पिकाचा जर विचार केला तर जास्तपणे एकदम वाढ होणं, एकदम जास्त जर वाढ झाली तर ती सुद्धा फायद्याची नसते. अशा टायमाला आपल्याला जास्तीत जास्त नत्रयुक्त खतांचा चुकूनही आपल्या कापूस पिकाला तिथे वापर करायचा नाही. तर योग्य खत कोणतं आहे? तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला 2-3 खत सांगणार आहे. त्याच्यापैकी कोणत्याही एका खताचा वापर करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 15-15-15 या खताचा वापर करू शकतात. याच्यामध्ये 15% नत्र, 15% स्फुरद आणि 15% फलाश आहे. याचा वापर आपल्याला 75 किलो प्रति एकरा वापरायचा आहे. किंवा शेतकरी मित्रांनो, 14-35-14 किंवा 12-32-16 या दोन खतांपैकी कोणत्याही एक खताचा वापर तिथं करायचा आहे. याचा वापर 75 किलो प्रति एकरासाठी. किंवा शेतकरी मित्रांनो, 20-20-0-13 हे खत सुद्धा चांगलं आहे. याचा सुद्धा तुम्ही तिथं वापर करू शकतात. 1.5 ते 2 बॅग प्रति एकरासाठी आपल्याला वापरायचं आहे. या 3-4 खतांपैकी कोणतेही एक खत तुम्ही तिथं निवडू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कापूस पिकाला मॅग्नेशियमची खूप गरज असते. त्याच्यासाठी तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट या खताचा वापर करायचा आहे. 5 ते 10 किलो या रासायनिक खतांमध्ये मिक्स करून वापरू शकता. अशा प्रकारे तुम्ही पहिलं खत व्यवस्थापन करून घ्या. जास्त काही खर्चाच्या भानगडीत पडू नका. 2 खत, एक म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट आणि ते 3-4 जे ऑप्शन मी तुम्हाला दिले, तर 3-4 ऑप्शनपैकी कोणतेही एक रासायनिक खत आपल्याला मिक्स करून प्रति एकरासाठी खत व्यवस्थापन करायचं आहे. अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.